विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धावंत शील संपन्न धम्म उपासक उपासिका बालक आणि बालिका तुमच्या प्रती मंगलाची कामना करतो। बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाच्या प्रतापाने तुमच्या संसारातील सर्व आपत्ती विपत्ती दुःख संकट सर्व नष्ट हो, सुख शांती वैभवाची तुम्हा सर्वांना प्राप्ती हो अशी मंगलमय कामना करून आजच्या देशनेला सुरुवात करतो। आज आपण पाहत आहोत सद्धम्म म्हणजे काय। आपण धम्म म्हणजे काय चांगल्या प्रकारे समजावून घेतला। अधम्म म्हणजे काय हे सुद्धा आपण जाणलं। ज्याला तथागत सद्धम्म म्हणतात आणि हा सद्धम्मच भगवंताचा सर्वश्रेष्ठ धम्म आहे। या सद्धम्मामध्ये भगवंतांचे जे वचन आहेत ते मनुष्याला निर्वाणाच्या मार्गाकडे घेऊन जातात आणि निर्वाणाच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी आपले सगळे कर्म सुधारणे हे अत्यंत आवश्यक आहे। कारण कर्मच गती आहे, कर्मस्थिती आहे। आपले कर्मच आपला बंधू आहे, आपले कर्मच आपले नाते रिश्तेदार आहेत, आपले कर्मच आपला सखा आहे, आपल्या कर्माचाच आपल्याला वारसा मिळणार आहे। माता पिता जन्माचे साथीदार, पण सुख दुःख मात्र आपल्या कर्मानं आपल्याला प्राप्त होते। म्हणून कर्म श्रेष्ठ आहेत। मग ते कायेचे असो वाचेचे असो की मनाचे असो, शरीराने करणारे कर्म असो वाणीने बोलणारे कर्म असो की मनाचे कर्म असो, हे कर्मच आपल्या जीवनाचा निर्देश करतात। हे कर्मच आपल्याला सुख किंवा दुःख आपल्या जीवनामध्ये प्राप्त करतात। म्हणून जे लोक ईश्वराला आणि आत्म्याला मानणारे राहतात ते ईश्वर आणि आत्म्याकडे वळतात, परंतु तथागत जे ईश्वर आणि आत्म्याला नाकारतात त्याचं कारणच हे आहे की मनुष्याची जी गती आहे, मनुष्याची जी स्थिती आहे ते कोण्या ईश्वरा किंवा कोण्या आत्म्यामुळे नसून ते मनुष्याच्या कर्मावर अवलंबलेले आहे। कर्म सर्वांमध्ये श्रेष्ठ आहेत आणि हे सगळे कर्म जर आपल्याला सुधरावायचे असतील तर सगळ्यात पहिले आपलं लक्ष असलं पाहिजे मनाच्या कर्मावर। कारण मनाचेच कर्म आपल्याला सद्गती दुर्गतीकडे घेऊन जातात। वाणीचे जे कर्म असतात त्याच्यामध्ये एवढं बल नसते, एवढी ताकद नसते की पुढच्या जन्म आपल्याला ग्रहण करू शकेल। या जन्मामध्ये आपल्या संसारामध्ये थोडीशी घालमेल होते, थोडीशी तकलीफ होतेच। शरीराचे जे कर्म आहेत त्याहीमुळे आपल्याला या संसारामध्ये जीवन जगणं, आपत्ती विपत्ती दुःख अशा गोष्टी येतातच। पण हे शरीराचे कर्म आपला पिच्छा पुरवत नाहीत, नवीन जन्म घडवू शकत नाही। हे जे आपण नवीन नवीन जन्म ग्रहण करतो, या जन्मातून या यवनेतून त्या यवनेमध्ये, त्या यवनेतून त्या यवनेमध्ये हा जो आपल्या जीवनाचा प्रवास असते याला संसरण म्हणतात। हे कर्मारे जे कर्म असतात ते गुरुकार कर्म असतात। गुरुकार कर्म म्हणजे ताकदवान कर्म, फार गंभीर कर्म, आणि ते कर्म असतात मनाचे। म्हणून मनाच्या कर्मावर भगवंतांनी विशेष प्रकारे लक्ष दिलेलं आहे। कारण इतर धर्माचा केंद्रबिंदू हा ईश्वर आणि आत्मा आहे। इतर धर्मामध्ये ईश्वराची पूजा करायची आहे, भक्ती करायची आहे। कशासाठी? आपल्या आत्म्याच्या मुक्तीसाठी, आपल्या आत्म्याच्या मुक्तीसाठी ते सगळं ईश्वराची पूजा करतात, कर्मकांड करतात, विद्या करतात। पण भगवान बुद्धाचा जो धम्म आहे हा मनुष्याच्या भोवती फिरते। आत्म्याला मुक्ती मिळो अगर ना मिळो, आत्म्याला स्वर्गगती प्राप्त हो अगर ना हो, पण व्यक्तीला म्हणजे मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये त्याला सुख प्राप्त झालं पाहिजे, हा भगवान बुद्धाच्या धम्माचा मेन उद्देश आहे। मनुष्याचं सुख म्हणजे धम्माचा केंद्रबिंदू मनुष्य आहे आणि मनुष्याचा केंद्रबिंदू आहे माणसाचं मन।
मनच आपल्याला दुर्गतीकडे नेते, मनच आपल्याला सद्गतीकडे नेते, मनच आपल्याला बंधनामध्ये टाकते, बिमार पाडते आणि मनच त्या बंधनातून आपल्याला मुक्त करते, बिमारीपासून मुक्त करते. कारण या शरीरामध्ये जितकेही काही बिमाऱ्या निर्माण होतात त्या 75% रोगराई बिमाऱ्या मनापासून शरीराकडे येत असतात. फक्त 25% अशा बिमाऱ्या आहेत ज्या शरीरातून मनाकडे जातात. म्हणून मनाचे संस्कार हा भगवान बुद्ध धम्माचा केंद्रबिंदू आहे. म्हणून मन आपलं स्वच्छ असलं पाहिजे, मन आपलं पवित्र असलं पाहिजे, निर्मळ असलं पाहिजे. निर्मळ मनाने, पवित्र मनाने आपण जे जे कर्म करू त्या कर्माचा वारसा आपल्याला मिळणार आहे. आणि वाईट मनाने, दुष्ट मनाने आपण जे जे कर्म करू त्या कर्माचाही वारसा आपल्याला मिळणार आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे सुख किंवा जे दुःख आपल्याला प्राप्त होतात हे सगळे कर्मामुळे आहे. कारण मनुष्य जन्माने सम नसतात, सगळे विषम असतात. कोणी बुटका राहते, कोणी लंबा राहते, कोणी काळा राहते, कोणी गोरा राहते, कोणी अत्यंत सुंदर राहते, कोणी अत्यंत कुरूप राहते, कोणी अत्यंत निर्धन राहते, कोणी अत्यंत धनवान राहते. हे सगळेच्या सगळे कर्माचे परिणाम आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये 50% कर्म हे काम करतात, 50% कर्माचा सहभाग राहते. आणि म्हणून हे कर्म सुधारणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून भगवंताचा जो धम्म आहे हा कर्मावर आधारलेला आहे. म्हणून या मनाची मलिनता दूर करणे हा सद्धम्म होय. सद्धम्मामधलं पहिलं चॅप्टर आहे, पहिलंच उदाहरण आहे मनाची मलिनता दूर करणे. आणि ज्या व्यक्ती मनाची मलिनता दूर करणे हाच भगवंताचा सद्धम्म होय. भगवान जेव्हा श्रावस्तीला राहत असताना राजा प्रसन्नजीत हा भगवंताकडे आला आणि दुसऱ्या दिवसाचं भोजन आमचं आदरतिथ्य भगवंतांनी आणि त्यांच्या भिक्षुसंघाने आमचं स्वीकार करावं अशी तथागताला राजा प्रसन्नजिताने विनंती केली. आणि भगवंतांनी मौन राहून त्या विनंतीला स्वीकृती दिली. दुसऱ्या दिवशी चिवर परिधान करून हातामध्ये भिक्षापात्र घेऊन तथागत सम्यक संबुद्ध आणि त्यांचा भिक्षुसंघ श्रावस्ती नगरामध्ये त्यांनी जेव्हा प्रवेश केला तेव्हा फार वाजत गाजत त्यांना सभास्थळी घेऊन गेले. पण त्या दिवशी राजाने आपल्या महालामध्ये भिक्षुसंघाचं भोजन ठेवलेलं नव्हतं. राजाने आपल्या पैशाने भिक्षुसंघाचं भोजन तयार केलं होतं. राजाने आपल्या पैशाने फार मोठा सभा मंडप उभा केला होता आणि तेही श्रावस्ती नगराच्या 4 रस्त्यावर. ज्या श्रावस्तीला येणारे 4 रस्ते आहेत, पूर्वेकडून लोक येतात, पश्चिमेकडून लोक येतात, उत्तरेकडून लोक येतात, दक्षिणेकडून लोक येतात. त्या 4 रस्त्यावरती त्या राजाने एक मोठा पेंडाल उभा केला आणि त्या ठिकाणी भगवान आणि भिक्षुसंघाला घेऊन गेले. चांगल्या प्रकारे आदरातिथ्य केल्यानंतर भगवंताला, भिक्षुसंघाला फार चविष्ट भोजन राजाने नाही म्हणेपर्यंत वाढलं. आणि सर्व लोकांचं भोजन झाल्यानंतर, भिक्षुसंघाचं भोजन झाल्यानंतर मग त्या 4 रस्त्यावर भगवंतांनी लोकांना धम्मदीक्षा द्यावी, धम्मदेशना करावी अशी जेव्हा राजाने विनंती केली तेव्हा भगवंतांनी प्रवचनाला सुरुवात केली. 4 रस्त्यावर प्रवचनाचा कार्यक्रम असल्यामुळे शहरातील लोकही त्या ठिकाणी हजर होते आणि बाहेरगावून आलेले लोक त्या सगळ्या सभा मंडपामध्ये बसले होते आणि भगवंताची देशना श्रवण करत होते. त्या भगवंताच्या प्रवचन ऐकणाऱ्या श्रोता लोकांमध्ये 2 व्यापारी बसले होते. ते बाहेरगावावरून व्यापारधंदा करण्यासाठी, सामान खरेदी करण्यासाठी आले होते. कारण श्रावस्ती हे व्यापाराचं फार मोठं केंद्र होतं त्या काळामध्ये. आणि त्या 2 व्यापाऱ्यांनी आपापल्या गाड्या, बैलबंड्या, बैलजोड्या त्याच्यामध्ये ज्या ज्या माल पाहिजे होता तो सगळा माल त्यांनी आपल्या गाड्यामध्ये भरला, गाड्या पॅक केल्या. बैलांना सोडून त्यांना चारा पाणी, वैरण टाकलं, चारा पाणी ठेवला. पण आता वेळ आहे, आपण या ठिकाणी भोजन करू आणि भोजन केल्यानंतर रात्रीला मग आपल्या प्रवासाला निघू असं त्या व्यापाऱ्यांनी ठरवलं. मग आता दिवसा कुठं थांबायचं, म्हणून त्यांनी असा विचार केला का या ठिकाणी काहीतरी
साधू महाराजाचं प्रवचन आहे, कीर्तन आहे, तर चला आपल्याला वेळ आहे तर ते आपण ऐकावं म्हणून ते दोन्ही व्यापारी भगवंताचं प्रवचन कीर्तन ऐकायला आले. भगवंताचं प्रवचन समाप्त झाल्यानंतर त्यातला एक जो व्यापारी होता, तो व्यापारी आपल्या मनामध्ये असा विचार करत आहे की हा राजा किती चांगल्या विचाराचा आहे, हा राजा किती धार्मिक असला पाहिजे. या राजाने भगवान आणि त्यांच्या भिक्षू संघाला आमंत्रित केलं, स्वतः भोजन तयार करून भिक्षू संघाला वाढलं आणि या 4 रस्त्यावर राजाने हा मंडप टाकून या सार्वजनिक ठिकाणी भगवंताचं प्रवचन ठेवलं, जेणेकरून अनेक लोकांना भगवंताचा धर्म ऐकता आला पाहिजे, अनेक लोकांना भगवंताचं दर्शन झालं पाहिजे, अनेक लोकांच्या मनामध्ये बुद्ध धम्म संघाविषयी श्रद्धा निर्माण झाली पाहिजे. या राजाचा दृष्टिकोन किती विशाल आहे असा एक व्यापारी मनातल्या मनात विचार करत आहे. त्याच्यासोबत जो दुसरा व्यापारी होता, तो मनामध्ये असा विचार करत आहे की हा राजा किती मूर्ख आहे का त्याने स्वतःचा धन खर्च करून भोजन तयार केलं, भिक्षू संघाला भोजन दिलं, आपल्या परिवाराला धम्मदेशना पुण्यकर्म करण्याची संधी असून सुद्धा त्यांनी 4 रस्त्यावर इकडे पेंडाल टाकला आणि 4 रस्त्यावर पेंडाल टाकून भगवंताचं त्यानं प्रवचन ठेवलं. हा राजा किती मूर्ख असला पाहिजे. आणि राजा तर सोडा, पण हा साधू महाराज जसं एखाद्या बैलबंडीला एखादी गाय बांधलेली राहते, तिचं वासरू गायीच्या आशेने तिच्या मागे 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 येत असते. गाय जिकडे जिकडे जाईल तिकडे तिकडे ते वासरू येत राहते आणि वासरू चालत असताना ते हंबरते. त्याप्रमाणे राजा म्हणजे गाय आणि भगवान म्हणजे वासरू. राजाने सांगितलं की भगवान या ठिकाणी प्रवचन चला, भगवान त्यांच्या मागे चालले. या ठिकाणी बसून भगवान तुम्ही प्रवचन करा, भगवान या ठिकाणी प्रवचन करायला लागले. जसं गाई मागून वासरू चालता चालता हंबरते, तसं राजा मागून हा महाराज येत आहे. हा राजा तर मूर्ख आहे, पण आता या महाराजाला काय म्हणावं असा दुष्ट विचार या दुसऱ्या व्यापाऱ्याच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि भगवंताचं प्रवचन संपल्यानंतर हे सगळे व्यापारी मग एका सरईमध्ये गेले, खानावळमध्ये, आणि त्या ठिकाणी मग त्यांनी सुरापान, दारू पाणी आणि भोजनाचा आस्वाद घेतला. सगळे लोक बसले की आपण दारू पाणी करायचं, जेवण गावण करायचं, नंतर आपल्या गावाला निघून जायचं. हा चांगला जो व्यापारी होता, हा चांगला व्यापारी, त्याला चक्कू महाराजांनी त्याला सुरक्षित ठेवलं. बाबासाहेब लिहितात चक्षुदेवतांनी त्याला सुरक्षित ठेवलं आणि तो थोडी थोडी सुरा पेत होता, दारू पेत होता आणि भोजन करत होता. पण हा दुष्ट विचाराचा जो माणूस होता तो गिलासावर गिलास दारू ढोसत होता. आणि एवढी दारू त्यानं ढोसली का जेव्हा तो बैलबंडीच्या गाडीवर बसला आणि सगळी गाड्यांची जेव्हा बैलबंडीची रांगची रांग एका मागे बंडी अशा प्रकारे जेव्हा व्यापारी लोक निघत होते, हा मधात बसलेला तो दुष्ट व्यापारी जास्त दारू झाल्यामुळे तो कधी त्या बंडीच्या खाली पडला आणि तेव्हा लाईट वगैरे नसल्यामुळे अंधारात तो मागे येणाऱ्या बंड्यावाल्यांना न दिसल्यामुळे मागच्या ज्या बंड्या होत्या त्या त्याच्या सगळ्या अंगावरतून बैल जोड्या बंड्या गेल्या आणि अशा प्रकारे त्याच्यातच मृत्यू झाला. हा दुसरा जो व्यापारी होता चांगला विचार करणारा, हा जेव्हा आपला माल घेऊन जेव्हा एका नगरामध्ये गेला तर त्या नगरामध्ये त्याच दिवशी राजाची नियुक्ती करण्याचा वेळ होता, दिवस होता. आणि त्या नगरामध्ये एक अश्व होता, घोडा. त्या दिवशी त्या घोड्याला चांगलं सजवत होते, त्याच्या अंगावर झुला, त्याला दागदागिने घालत होते आणि त्या घोड्याला आपल्या गावामध्ये सोडून देत होते. तो घोडा गावात फिरत असताना ज्याही व्यक्तीच्या पायापाशी डोकं घेऊन आपल्या जिभेने त्याचे पाय चाटीन तो त्या नगराचा राजा, अशी त्या गावची प्रथा होती. आणि जेव्हा हा व्यापारी आपल्या माल बंडीपाशी उभा आपले माल सोडत होता तेव्हा तो अश्व, तो घोडा फिरत फिरत त्या व्यापाऱ्याच्या जोडाला, त्या व्यापाऱ्याच्या पायाला स्पर्श केला आणि त्याला जिभेनं चाटलं. आणि जसंही त्या व्यापाऱ्याला जिभेनं चाटल्याबरोबर त्या गावचे जे लोक होते त्यांनी बँड बाजा वाजवणं सुरू केलं, महाराज की जय हो, महाराज की जय हो. व्यापाऱ्याच्या हे लक्षातच आलं नाही. तेव्हा त्या लोकांनी सांगितलं का तुम्ही आमच्या देशाचे राजे झाले कारण आमच्या अश्वाने तुमच्या पायाला स्पर्श केला. आणि एक साधारण कपडे विकणारा, माल विकणारा व्यापारी जेव्हा त्याची राजा म्हणून नियुक्त झाली तेव्हा आपल्या जीवनाला जे हे विलक्षण कलाटणी बसली, हे एवढी मोठी विलक्षण कलाटणी बसल्यामुळे तो व्यापारी किती प्रसन्न झाला असेल जेव्हा त्या राजगादीवर जाऊन बसला.
आणि मग तो विचार करते की माझ्या जीवनामध्ये हे जे कलाटणी आली हे कशामुळे, तर हे तथागत सम्यक संबुद्धाचं प्रवचन ऐकल्यामुळे, धम्मामध्ये चांगल्या प्रकारे चिंतन केल्यामुळे. म्हणून तो व्यापारी राजा श्रावस्तीला भगवंताकडे आला आणि भगवंताला विनंती करून म्हणते की तथागत, तुम्ही आमच्या नगराला या, आमच्या नगरातील नगरवाशांना आपल्या धम्माचं अमृत प्राशन करू द्या. आणि त्याच्या विनंतीवरून भगवान मग त्याच्या नगरामध्ये गेले. आणि नगराबद्दल गेल्यानंतर भोजनदान वगैरे झाल्यानंतर मग भगवंतांनी त्या सगळ्या जनसमुदायामध्ये एक प्रवचन दिलं. त्यावेळी त्या जगदंत बुद्धाने त्या दूरदृष्टी व्यापाराच्या मृत्यूचे आणि त्या सद्बुद्धी व्यापाराच्या भरभटीचे कारण त्यांना सांगितले. ज्या व्यापाराचा मृत्यू झाला त्याचं कारण आणि ज्या दुसऱ्या व्यापाराची जी भरभराटी झाली त्याचं कारण, कोण्या कर्माने कोणती गती प्राप्त होते हे त्या दिवसच्या प्रवचनामध्ये भगवंतांनी त्या लोकांना सांगितलं. आणि त्या प्रवचनामध्ये तथागत म्हणतात की मन हे सर्व धर्माचे मूळ आहे. मन हे सर्वांचे मूळ आहे. मन हे स्वामी आहे. मनाचे कारण आहे. मनात दुष्ट विचार असतील तर माणसाचे विचार आणि माणसाचे शब्दही दुष्ट होतात. त्याच्या मनामध्ये जर दुष्ट विचार असतील तर त्याच्या मुखातूनही दुष्ट शब्द बाहेर पडतात आणि तो शरीराने दुष्टच कर्म करते. असा दुष्ट मनाने जो व्यक्ती कर्म करते, ज्याप्रमाणे बैलबंडीचे चाक बैलाच्या खुराच्या मागोमाग धावतात, त्याप्रमाणे दुःख, आपत्ती, विपत्ती त्या माणसाचा पिच्छा पुरवते. कारण मनच सर्वांचे मूळ आहे. मनच आज्ञा करते आणि मनच ह्या घटना घडवून आणते. जो मनुष्य शुद्ध मनाने, शुद्ध अंतकरणाने शुद्ध कर्म करते, पुण्य कर्म करते, चांगले कर्म करते, तर ज्याप्रमाणे माणसाची सावली ही माणसाला सोडत नाही, त्याप्रमाणे सुख हे माणसाच्या सदैव सोबत राहते. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे सुख किंवा आपल्या जीवनामध्ये जे दुःख जे निर्माण होते त्याचं कारण म्हणजे आपल्या मनाचे कर्म. त्याचं कारण म्हणजे मनाचे कर्म. म्हणून मनाची मलिनता दूर करणे हा भगवंताचा सत्कर्म आहे. तुम्ही आम्रपालीचा विषय तुम्हाला माहिती आहे. आम्रपाली ही गणिका, नाच गाणा करून लोकांचं मनोरंजन करणारी. नाच गाणा करून लोकांचं मनोरंजन करून पोट भरणं हे हीन कर्म आहे. ते काही सन्माननीय कर्म नाही. कोणी एखादी स्त्री आपल्या शरीराचा व्यापार करून जर आपला परिवाराचं उदरपोषण करत असेल तर तो उद्योगच हीन आहे, गलिच्छ आहे. असा ते गलिच्छ हीन उद्योग करणारी बाई आम्रपाली. पण पाहाला इतकी सुंदर, इतकी रूपवान की सगळे राजे महाराजे तिच्यासाठी पागल झाले होते. मग एवढं मोठं हे सुंदरता आणि तो नीच कर्माचा धंदा हे कसं साध्य झालं, कसं शक्य झालं? जेव्हा भिक्षूंनी तथागताला विचारलं की भगवान हे कोण्या कर्माचे फळ असतील, तेव्हा तथागतांनी त्यांना कथा सांगितली की काश्यप सम्यक संबुद्धाच्या काळामध्ये ही आम्रपाली एका श्रेष्ठीची मुलगी होती. ती फार धार्मिक होती. आपल्या घरचे दारचे सगळे कामं केल्यानंतर ती काश्यप बनतेच्या कुटीमध्ये जात होती. त्या कुटीला शेणामातीने लिपत होती. त्याच्यामध्ये काही अस्वच्छ जल असलं तर ते फेकून देत होती. नदीवर येऊन शुद्ध जल भरून आणून त्या ठिकाणी ठेवत होती. आणि भगवान तथागत काश्यप बुद्धांना ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता वाटत होती ते त्या गोष्टी काश्यप बनतेंना बुद्धांना पुरवत होते. आणि बुद्धाची एवढी मोठी सेवा करणे हे फार मोठं पुण्यकर्म. पण एक दिवस जेव्हा ही आम्रपाली काश्यप बुद्धाच्या कुटीवरून जेव्हा आपल्या घराकडे निघाली तेव्हा जंगलामध्ये एक सरोवर होता, तालाब. आणि त्या तालाबामध्ये भिक्षुनी आंघोळी करत होत्या. कारण जसे भिक्षूंना 3 चिवरं वस्त्र राहतात तसे भिक्षुनींनाही 3च चिवरं 3च वस्त्र होते. आणि जेव्हा त्या भिक्षुनींना ते वस्त्र मळत होते, त्यांना धुण्यासाठी जेव्हा ते धुत होते
धुवून ते वाळू घालत होते. आणि वाळू घातल्यानंतर मग कसं करायचं, कुठं थांबायचं, तर मग त्या भिक्षुनी त्या तलावामध्ये उतरल्या होत्या. तलावामध्ये उतरून गड्या वेड्या पाण्यामध्ये त्या राहिल्या होत्या, आंघोळी करत होत्या. आणि कोणी येणार जाणार आपल्याला पाहू नये म्हणून आपल्या शरीराला त्यांनी पाण्याच्या अंदर ठेवलं होतं. फक्त डोकंच त्यांचं उघडं होतं, त्यांचे कपडे वाळत होते. त्या आपसामध्ये बोलतही होत्या, आपसामध्ये हशी मजाकही करत होत्या. आणि जंगलामध्ये आहे, कोणी दुसरं नाही म्हणून त्या थोड्याशा हसतही असतील, मजाकही करत असतील. ही बाई आम्रपाली जेव्हा त्या रस्त्यानं गेली आणि तिनं जेव्हा त्या भिक्षुनीचं ते पाण्यामध्ये आंघोळी करणं, पाण्यामध्ये एक दुसऱ्याची मजा घेणं, पाण्यामध्ये ते हसणं खिदळणं, हे जेव्हा पाहिलं तर हे आम्रपालीनं त्या भिक्षुनींना दोष लावला की तुम्ही चांगल्या चांगल्या घरातल्या स्त्रिया, एवढ्या एवढ्या रूपवान, आणि हे अशा प्रकारे कपडे तुम्ही असे वाळू घातले आणि या पाण्यामध्ये जाऊन सध्या तुम्ही हशी मजा करत आहे, मस्त्या करत आहे, हे तुम्हाला शोभते काय? आणि जर असंच करायचं असेल तर मग चिवर कशाला परिधान करता? अशा प्रकारे तुम्ही हे करणं तुमचं दूषित नाही. हे आम्रपालीने त्या भिक्षुनींना फार विचित्र प्रकारे ते बोलली. आणि त्या सगळ्या भिक्षुनी खाली मान टाकून चुपचाप तिची भाषा ऐकत होते. आणि त्या सगळ्या भिक्षुनी अहर्तपदी गेल्या होत्या, अहर्तपदी गेल्या होत्या. जेव्हा त्या जन्मामध्ये तिनं मृत्यू पावला, अनेक जन्म ग्रहण केले, अनेक जन्म ग्रहण केले, अनेक जन्म ग्रहण केले. जेव्हा तथागत सिद्धार्थ सम्यक संबुद्ध झाले त्या काळामध्ये ते आम्रपाली म्हणून तिनं जन्मग्रहण केला. काश्यप बुद्धाची सेवा केल्यामुळे तिला सुंदर रूप प्राप्त झालं, पण त्या भिक्षुनीला शिव्या दिल्यामुळे तिला गणिका म्हणून जीवन जगावं लागलं. म्हणजे एकाच जीवनामध्ये पापाचे फळं आणि एकाच जीवनामध्ये पुण्याचे फळं, असे ते कर्माचे फळं त्याला भोगावं लागत असतात. म्हणून मनोपगम्मा धम्मा मनोसेट्टा मनोमया मनसाचे भासती वा करोती वा ततोनं दुःख मनवेती चक्कुं वहतं पदो. दूषित मनाने जेव्हा तुम्ही बोलता किंवा शरीराने कर्म करता तेव्हा दुःख, जसं बैलबंडीचे चाक बैलाच्या खुराच्या मागे धावता तसं हे दुःख माणसाच्या मागे धावते. म्हणून मनाची मलिनता दूर करणे हा भगवंताचा सद्धम्म आहे. म्हणून जेवढं जेवढं आपल्याला काया वाचाचे कर्मही सुधारायचे आहेत, पण त्याचबरोबर आपल्या मनाचे कर्मसुद्धा आपल्याला सुधारायचे आहेत. म्हणून मनाची मलिनता दूर करणे हा सद्धम्म आहे. अशा प्रकारे सद्धम्माला आपण जाणणार आहोत. थोडं वातावरण गडूळ आहे, त्यामुळे आपली देशना आपण इथंच थांबवणार आहोत.